पण ओबीसी मंत्र्याला करणार नाहीत. तुम्ही आमच्यासाठी बोलतच नाही. तुम्ही आम्हाला काय, आम्ही काय तुम्हाला चाटायचं का? आमच्या काय तुम्ही कामाचे? आमच्या तुमचे काय देवाऱ्यात फोटो मंदिरात फोटो लावायचे का आम्ही घरातल्या? परंतु मला असं माहितीये किंवा केंद्र सरकार राज्य सरकारनीच याला, हे डमी आहे. केंद्र सरकार राज्य सरकारची ती डमी कॉक्रोच पार्टी आहे. नक्कीच ठरून सगळं आता बघा ना तुम्ही, प्री प्लॅनिंग ना असल्याचं कुठे आतापर्यंत मी आजपर्यंत इतिहासात बघितलं ना, एखादा उपोषण करता आता लगेच बसतो आणि तासात आणि 2 तासात त्याच्याकडे लगेच शिष्टमंडळ मंडळ येतं. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक दिवस अंतरवली सराटीमध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर सरकारनं मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतलेले. त्यातच आपण जर पाहिलं तर काल ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या सवलती राज्यामध्ये लागू आहेत त्या आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहेत. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत. वाघमारे साहेब, कालचा निर्णय तुम्ही बघितलेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया निर्णयावर? खरं तर राज्य सरकारचं आणि जरांगेचं काहीतरी सेटलमेंट असलं पाहिजे. जरांगीने थोडं आदळआपट करून दाखवायची, राज्य सरकारने पाहिजे ते देण्याचं काम करायचं. आणि मुळातच माझा राज्य सरकारवर आरोप आहे की राज्य सरकारनेच कुठेतरी ओबीसीचं अस्तित्व आणि ओबीसीचं भविष्य संपवण्याचं कुठेतरी डाव टाकलेला आहे आणि जाणीवपूर्वक फक्त जरांगीला मोहरा केले, जरांगीच्या खांद्यावर बंदूक घेऊन ओबीसींना नेस्तनाबूत करण्याचं काम आहे. येणारा नंबर एससी एसटीचा लागू शकतो, कारण की ओबीसीचं आरक्षण अगोदर संपवायचं, नंतर एससी एसटीचं संपवायचं आणि मराठ्यांना जे दिलं ते ओबीसीचं येणाऱ्या काळात मराठ्यांना संपवून टाकायचं. कारण की यांना आरक्षण नकोय आणि आरक्षण नकोय म्हणून अशी डाव टाकून एका संपवायचं आणि आपसात वाद लावून द्यायचे. जो गावगाड्यामध्ये 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आणि मराठा समाज मोठ्या भावाप्रमाणे ह्या छोट्या जातींना सामावून घेण्याचं काम करत होता. जो मराठा समाज ओबीसी आणि ते वाद लावून देण्याचं काम राज्य सरकारने केलं आणि राज्य सरकारचे अनेक प्रतिनिधी त्यांना येऊन भेटतात. राज्य सरकारचे प्रतिनिधी बघा तुम्ही, जरांगे बसतो आणि बसल्याच्या नंतर जरांगे सकाळी 10ला बसतो आणि 11ला लगेच शिष्टमंडळ येतो. इतकी म्हणजे इतका उतावीळपणा राज्य सरकारचा का बरं? एक दिवस उन्हात बसल्याने काही माणूस मरत नसतं. या राज्यातील शेतकरी दररोज उन्हात काम करतो. कुठल्या शेतकऱ्यांना काय झालं? परंतु ह्या जरांगे 1 तास बसला की राधाकृष्ण विखे पाटील ते झाडू पोचा करणारा प्रसाद लाड तिथे येऊन बसतात आणि सगळं जाणीवपूर्वक, सगळं स्क्रिप्टेड. यांनी बोलायचं, त्यांनी ऐकायचं, पुन्हा दिवसा फोन सुरू, पुन्हा नंतर रात्रीला 1:30 वाजता यायचं, उपोषण सोडायचं. सकाळी जरांगे म्हणणार नाही, हैदराबाद गॅजेट, हे सातारा गॅजेट लागल्याशी सोडणारच नाही, एवढ्या मागण्या झाल्याशी मी सोडणारच नाही. पुन्हा रात्रीला यायचं, 1:30 वाजता यायचं आणि लगेच पुन्हा उपोषण सोडायचं. हे सगळं नौटंकी आहे. हे कुठतरी ओबीसींच्या डोळ्यात कुठतरी धुळपेक करण्याचं काम चाललेलं आहे. ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं आणि ओबीसीचं अस्तित्व संपवायचं, हे चाललेला प्रकार आहे. बाकी काही नाही. कुठतरी आपली खुर्ची वाचवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपली सत्ता टिकवण्यासाठी कुठतरी एखाद्याने दबाव टाकायचा आणि यांनी त्याला बळी पडून छोट्या छोट्या समाजाचा बळी घेण्याचं काम, केसाने गळा कापण्याचं काम सुरू आहे. आणि खरं तर कुणाच्याही आम्ही विरोध करत नाहीत. आम्ही आजपर्यंत म्हणत आलो किंवा मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु यांनी मेन शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणापेक्षा राजकीय डाव टाकलाय. ओबीसीचं राजकीय हत्या करण्याचं काम राज्य सरकारनं जरांगेच्या माध्यमातून केलंय. त्यातून ओबीसीची पूर्ण राजकीय, ओबीसींना नेस्तनाबूत केलंय. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमधून हद्दपार करण्याचं काम जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेलं आहे आणि ते राज्य सरकार जाणीवपूर्वक करतंय. हे ओबीसीने सुद्धा आता डोळे उघडून बघितलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपलं कोणी आरक्षण संपवलंय हे आठवणी ठेवण्याचं काम ओबीसीने सुद्धा केलं पाहिजे. सरकारचं आणि मनोज जरांगे यांचं ठरवून चाललंय का असं म्हणायचं तुम्हाला? नक्कीच ठरून सगळं आता बघा ना तुम्ही, प्री प्लॅनिंग ना असल्याचं कुठे आतापर्यंत मी आजपर्यंत इतिहासात बघितलं ना, एखादा उपोषण करता आता लगेच बसतो आणि तासात आणि 2 तासात त्याच्याकडे लगेच शिष्टमंडळ येतं. इतकी तत्परता का? म्हणजे अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे बसल्यावर सुद्धा कधी कुठल्या राज्य सरकारने, केंद्र सरकारने एवढी तत्परता दाखवली नाही. मग एवढी मनोज जरांगेसाठी एवढी तत्परता का? कारण की राज्य सरकारलाच ओबीसीचं अस्तित्व संपवायचंय असं मला म्हणायचंय आणि माझा तो आरोप आहे. आणि ओबीसीनं सुद्धा डोळे उघडले पाहिजे. राज्य सरकार तुमचं अस्तित्व संपवतंय. तुम्हाला राजकारणातून हद्दपार करायचं, तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून हद्दपार राज्य सरकारला, केंद्र सरकारलाच करायचंय आणि त्यासाठी जरांगीला सुपारी दिलेली आहे. जरांगीला फक्त कुठेतरी मोहरा बनायचा आणि जरांगीला सुपारी वाजवायला होती. जरांगीने आंदोलन करायचं, त्यांनी यायचं आणि मागल ते देण्याचं काम करायचं. आता तुम्ही सगळं बोलताय, पण राज्य सरकारतले ओबीसी नेते बोलायला तयार नाही कोणीच. हे बघा, राज्य सरकारच्या ओबीसी नेत्यांना मंत्रिपद टिकवायचे असतील, राज्य सरकारमधले जे ओबीसी नेते त्यांना आमदारक्या टिकवायचे असतील, खरं तर त्यांना लाजा वाटले पाहिजे. आपल्या समाजाचं अस्तित्व संपत असताना जर ते खुर्च्या बुडाला अशा बांधून घेतल्यात, चिटकून बसलेत खुर्च्याला, अरे खुर्च्या सोडा, राजीनाम्याची भाषा बोला, राज्य सरकारला तुम्ही अल्टिमेटम द्या.
समाज तुम्हाला वाट पाहतोय, आशेनं तुमच्याकडे समाज बघतोय. मोठे नेते, आमचे नेते म्हणून तुमच्याकडे आम्ही बघतोय. आणि तुम्ही जर कुठलीच भूमिका घेत नसेल, तुमच्या ईडीच्या भीतीपोटी, तुम्ही खुर्ची जाण्याच्या भीतीपोटी जर समाजाची भाषा बोलत नसेल, तर नक्कीच समाज सुद्धा येणाऱ्या काळात आठवणीत ठेवीन. आणि समाजाने ज्यावेळेस आठवणीत ठेवतं त्यावेळेस ना घरका ना घाटका झाल्याशिवाय यांना हे राहणार नाही. आणि मग यांना त्यावेळेस कळून जाईल की आपण चुकीचं केलंय, परंतु त्यावेळी वेळ निघून गेलेली राहील. आणि हे सातत्याने चाललंय ना. आता कालचा जो विषय राज्य सरकारनं काही मराठा समाजाच्या तरुणांसाठी 8 निर्णय घेतले, त्याच्यामध्ये ज्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना असेल, ओबीसीच्या तरुणांना जे काय मिळतंय ते सगळं मराठा समाजाच्या तरुणांना मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. त्याला आम्ही कधी विरोध करत नाही. परंतु जे मराठा समाजाला एक्स्ट्रा मिळतंय, ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी आणि त्याच्या माध्यमातून लाखो तरुणांना 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचं काम या राज्य सरकारनं केलंय. मग तुम्ही गौर गरीब 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदारांच्या मायक्रो ओबीसीच्या लेकरांना कधी तुम्ही 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार? अरे इथं ओबीसीच्या महामंडळांना 1 रुपया नाही. ओबीसी महामंडळांनी काही लोकांना त्यांच्या प्रकरण मंजूर केल्याच्या नंतर इथं बँका त्यांचे प्रकरण हे करत नाहीत. त्यांना 50-50, 1-1 लाख रुपये ते प्रकरण मंजूर करण्यासाठी खर्च येतात. ते केल्याच्या नंतर व्याजाने पैसे काढून ते प्रकरण मंजूर करून आणताना इथं त्यांना बँका उभा करत नाहीत. म्हणजे कुठतरी ओबीसीचा खेळ खंडोबा सुरू आहे. ओबीसीचा महाज्योतीला पैसे नाही, मराठा समाजाच्या सारथीला भरघोस निधी, मराठा समाजाच्या सारथीच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधल्यात आणि महाज्योतीला किरायाने घर रूम केल्यात. त्याच्यामध्ये आपलं त्यांच्याकडे कर्मचारी नाहीत. महाज्योतीच्या फेलोशिपच्या विद्यार्थ्यांना कुठलं अनुदान मिळत नाही. आणि खरं तर ओबीसीच्या, मी तर म्हणतो हे ज्या 8 योजना लागू केल्यात, खरं तर मराठा समाजाला योजना लागू केल्यामुळं याच्यातल्या सुद्धा योजना, अनेक योजना बंद होत्या, फक्त नावाला योजना आहेत. याच्यातून कुठल्या विद्यार्थ्याला काही मिळत नव्हतं. त्या योजना कमीत कमी आता मराठा समाजाच्या तरुणांना दिल्यामुळं त्या मराठा समाजाच्या तरुणांना मिळत्या आणि ओबीसींना मिळत्या. परंतु मराठा समाजाच्या तरुणांना जे मिळतंय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत भरघोस निधी, तो आमच्या ओबीसी महामंडळाला दिला पाहिजे. तो आमच्या महाज्योतीला बी तसा निधी दिला पाहिजे. आणि तरुणांना कुठतरी व्यवसायाला लागण्यासाठी, उद्योगधंदे करण्यासाठी मदत केली पाहिजे. शिक्षण घेणाऱ्या तरुणांना, विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या तरुणांना महाज्योतीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी आमचे ओबीसी मंत्री बोलत नाहीत, त्याच्यासाठी आमचे ओबीसी आमदार बोलत नाहीत. त्याला ओबीसीचे मतं लागतात. ओबीसी नेते म्हणून घ्यायची हवस आहे, ओबीसी मंत्री म्हणून घ्यायची हवस आहे. परंतु ओबीसीचे प्रश्न मांडायचे असल्याच्या नंतर हे गायब असतात. ते राज्य सरकारला दाबतात, कुणाला दबवतात हे आम्हाला माहित नाही. परंतु त्यांनी समाज महत्वाचा असतो, पद आणि कुठं प्रतिष्ठा ही नंतर. अगोदर ज्या जातीसाठी आपण जातीत जन्म घेतलाय, जातीसाठी माती खावी लागते, हे खरं तर मराठा समाजाच्या मंत्र्यांकडून यांनी शिकलं पाहिजे. खरं तर मराठा समाजाच्या मंत्र्यांचा कुठेतरी आदर्श घेऊन ओबीसीसाठी बोललं पाहिजे. तुम्ही विरोध करू नका, मराठा समाजाला विरोध करू नका, परंतु मराठा समाजाला जे मिळतंय ते ओबीसीना देण्यासाठी यांनी सातत्यानं प्रयत्न करण्याचं काम आहे. ओबीसी मंत्रालय आहे, ओबीसी उपसमिती आहे, त्यांचं देखील काही प्रतिक्रिया नाही. हैदराबाद गॅझेट नुसार एक एसओपी तयार झाली, त्याबद्दलही त्यांचा विरोध नाही. तुम्हीच मैदानात उतरून विरोध करताय. हे बघा, तेच म्हणतो ना आम्ही, ते मूग गिळून बसलो. ओबीसी मंत्रालय आहे, सगळ्या ओबीसी उपसमिती आहे. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कुठे लपून बसलेत आम्हाला कळाना. दररोज प्रसार माध्यमांसोबत येणारे बावनकुळे आज माझ्या मते ती एसओपी बाहेर आली आणि जी राज्य शासनाने एसओपी काढल्याच्या नंतर बावनकुळे डायरेक्ट मीडियाला सुद्धा समोर आलेच नाही. कारण की त्यांना ही भीती आहे, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना विचारतील किंवा मराठा समाजासाठी एसओपी काढली, तुमचं म्हणणं काय, तुमच्या ओबीसीच्या काय भूमिका आहेत, ती भूमिका मांडायला ते सध्या दडून बसलेले, ते लपून बसलेले. त्या बावनकुळे साहेबांना माझी विनंती, घराच्या बाहेर या, कुठं लपून बसला तिथून बाहेर या आणि बोला. ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही ओबीसी म्हणून जर घेत असाल, तुम्ही ओबीसीत जर खरंच जन्म घेत असाल तर तुम्ही बोललं पाहिजे. नाहीतर ठणकावून सांगा, मला ओबीसीची घेणं देणं नाही, मी इथून पुढे बोलणार नाही आणि मला उपसमितीचा अध्यक्ष नको. आणि जर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असून बोलत नसतील तर या मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेला त्या पदावरून हाकलण्याचं काम केलं पाहिजे, त्या पदावरून काढण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही सांगू आमचा कोण उपसमितीचा अध्यक्ष करायचा, कोण बोलू शकतो, अशा माणसाला उपसमितीचा अध्यक्ष करण्यासाठी आम्ही मागणी करू. कोणाचा दबाव असेल या सगळ्यांवर? या सरकारवर मुख्यमंत्र्याचा दबाव आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा दबाव आहे. आणि कुठतरी यांना भीती वाटते मराठा समाज यांना पराभूत करेल. परंतु यांना मला सांगायचंय, जरांगीनी ज्यांना ज्यांना पाडण्याची भाषा केली ते तर पराभूत झालेच नाही. परंतु जरांगीला ज्यांनी ज्यांनी उभं केलं, जरांगीला ज्यांनी ज्यांनी रसद दिली, जरांगीचं आंदोलन उभं केलं, यांना पराभूत करण्याचं काम आम्ही केलं. त्यामध्ये घनसावंगीचा आमदार राजेश टोपे असेल, 25 वर्ष आमदार, 18 वर्ष मंत्री असणारा, ज्याच्याकडे साखर कारखाने, सूतगिरणी, दूध डेऱ्या, बँका, शिक्षण संस्था
आणि 50,000च्या पुढे त्याचा हक्काचं मतदान असणारा माणूस आम्ही घराचा रस्ता दाखवला. त्यामुळे ओबीसीची ताकद काय आहे हे आम्ही 2024ला दाखवली. आणि जर हे जर हे बुळगे ओबीसीचे मंत्री जर विनाकारण मराठा समाजाला भीत असतील तर यांना अक्कल शून्य असणारे लोक आहेत. यांचा अभ्यास नाही, ओबीसी काय आहे त्यांनी अभ्यास केला पाहिजे. टोपे पाडला, गेवराईचा आमदार लक्ष्मण पवार पाडला, तिकडे बच्चू कडू पाडला. आणि बच्चू कडूंनी स्वतः मान्य केलं की आता इथून पुढे मी कुठल्याही जातीपातीच्या आंदोलनात जाणार नाही, कारण की त्यांना फटका बसल्यावर हे उशिरा कळालेलं शहाणपण मानावं लागेल. त्याप्रमाणे ओबीसी मंत्री जर ओबीसीचं काम करत नसेल तर ओबीसी येणाऱ्या काळात ज्याच्या विरोधात जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान करतील, पण ओबीसी मंत्र्याला करणार नाहीत. तुम्ही आमच्यासाठी बोलतच नाही. तुम्ही आम्हाला काय, आम्ही का तुम्हाला चाटायचं का? आमच्या काय तुम्ही कामाचे? तुमचे काय देवाऱ्यात फोटो, मंदिरात फोटो लावायचे का आम्ही घरातल्या? त्यामुळे देवघरात आम्ही तुमचे फोटो लावले असते, परंतु आमच्या समाजासाठी, आमच्या हक्काधिकारासाठी तुम्ही लढले पाहिजे. आमचा समाज संपत असताना तुम्ही जर बघ्याची भूमिका घेत असाल तर नक्कीच समाज सुद्धा आठवणीत ठेवण्याचं काम करत. बाबा तुम्ही एक आंदोलक आहे, आज एक आंदोलन होतंय कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये. एक साधी सोशल मीडियावरती चळवळ सुरू झाली होती आणि ती आता ग्राउंडवर काम करताना पाहायला मिळते. तुम्ही कसं बघता एक आंदोलक म्हणून या सगळ्या आजच्या आंदोलनाकडे जी मोहीम सुरू झाली सोशल मीडियावर? खरं तर एक कॉक्रोच जनता पार्टी हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आला. इंस्टा, फेसबुक, ट्विटर जे काय असेल, आणि त्याचे रातोरात माझ्यामध्ये 5-6 कोटी फॉलोअर्स झाले आणि एक समाजामध्ये क्रेज झाले. परंतु मला असं माहितीये किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारनीच याला, हे डमी आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारची ती डमी कॉक्रोच पार्टी आहे, जे म्हणजे कुठतरी भाजपच्या आणि भाजप विचारसरणीच्या विरोधात जे लोक मतदान करतात ते लोक कॉक्रोच पार्टीकडे डिवाइड होण्याची माझा अंदाज आहे. आणि ते पाहिजे झाल्याच्या नंतर मग यांचं स्थान भक्कम राहतं. याच्यासाठी कुठतरी तू मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी परिस्थिती तुम्हाला दिसणार. त्या कॉक्रोच जनता पार्टीचे जे पदाधिकारी असेल त्यांना खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पुन्हा आतून सेटलमेंट केल्या जाईल, पुन्हा त्यांना सोडल्या जाईल. हे सगळे डायलॉग असणार. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यासारखं करणार. परंतु जाणीवपूर्वक हे सगळं कॉक्रोच जनता पार्टीचा अध्यक्ष सुद्धा सामान्य कुटुंबातला आहे. ते आंदोलन एवढं उभं करू शकत नाही, एवढं मला विश्वास आहे. हे फक्त डमी आणि कुठतरी ते म्हणजे जातीत विभाजन करण्यासाठी हे चाललेला खेळ आहे, बाकी काय नाही. भाजपनं उभा केलं हे आंदोलन असं म्हणायचं तुम्हाला? मी 100% सांगतो, भाजपनं जरी केलं नसलं तर त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. आणि म्हणून भाजप त्याच्या सोबत कुठतरी आता अंधारातून सेटलमेंट केलेली असू शकते आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं चाललेला नियोजन आहे. आणि फक्त दाखवायचं की आमचं आणि त्याचं जमत नाही हे दाखवायचं आणि त्याचे फायदे घ्यायचे, त्याला सगळं नियोजन लावून द्यायचं आणि कुठतरी विरोधातली मतं डिवाइड करण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते ओबीसी नेते आणि खरं तर मराठा समाजासाठी जे निर्णय होत आहेत त्या निर्णयाच्या विरोधात किंवा त्या ओबीसी समाजाला तसे निर्णय व्हावा, तशा सवलती मिळाव्या यासाठी ओबीसी नेते बोलत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर ओबीसी नेत्यांनी जर बोललं नाही तर आम्ही तुम्हाला देखील पाडू असं इशारा देखील नवनाथ वाघमारे यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.